नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती। जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपली आन्सर की वरून आपला एक्सेप्टेड स्कोर काय असेल त्याबद्दलची माहिती घेतली असेल। ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा एक्सेप्टेड स्कोर काय असेल त्याची माहिती घेतलेली आहे, त्याच पद्धतीनं आज मी आपल्याला MBBS चा एक्सेप्टेड कट ऑफ काय असेल त्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहे। त्याचबरोबर बाकी इतर जे कोर्स आहेत BMS, BHMS, BUMS, BSMS, BPTH आणि पॅरामेडिकल मध्ये येणारे सगळे कोर्सेस त्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन असंच व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये टोटल MBBS चे कॉलेजेस किती होते, तर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज जे आहेत ते टोटल 33 कॉलेजेस होते। गव्हर्नमेंट ॲडेड आणि सेमी गव्हर्नमेंट हे दोन्ही शब्द जरी वेगवेगळे असले तरी त्याचा अर्थ एकच होत असतो आणि दरवर्षी काही ना काही कॉलेजेस ॲड होत असतात। तसं जर काही नोटिफिकेशन आलं तर त्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन दिली जाईल। गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज हे टोटल 33 होते। नंबर ऑफ सीट जे आहेत ते 5225 होत्या। त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते टोटल 22 कॉलेजेस होते। नंबर ऑफ सीट जे आहेत त्या 3170 होत्या। त्यानंतर डीम्ड कॉलेजेस जे आहेत ते टोटल 13 कॉलेजेस होते। त्यानंतर 2450 सीट अवेलेबल होत्या, इन्क्लुडिंग 1 एम्स जे नागपूरचं आहे त्याच्या 125 सीट, त्यानंतर AFMC पुणे त्याच्या 150 सीट। अशा पद्धतीनं कॉलेजेस आणि नंबर ऑफ सीट्स होत्या। त्यानंतर महाराष्ट्रामधील जे प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत त्यांचा एक्सेप्टेड कट ऑफ कशा पद्धतीने असेल, तर ओपन कॅटेगरीसाठी SML नंबर जो आहे तो 6564, त्यानंतर ऑल इंडिया रँक जी आहे ती 85,179 आणि त्यानंतर नीटचा स्कोर जो आहे तो आहे 525। लक्षात असू द्या, हा एक्सेप्टेड स्कोर आहे। SML नंबर असेल, ऑल इंडिया रँक असेल किंवा नीटचा स्कोर असेल, याच्यामध्ये 5 ते 10 मार्काचा फरक येऊ शकतो। त्यानंतर कन्सिडर करत असताना 2 कॅटेगरी कन्सिडर केली जाते, एक आहे जनरल कॅटेगरी, दुसरी आहे फिमेल कॅटेगरी। जनरल कॅटेगरीमध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही कॅन्डिडेट पार्टिसिपेट करू शकतात। फिमेल कॅटेगरीमध्ये मात्र फक्त फिमेल कॅटेगरीच पार्टिसिपेट करू शकते। त्यानंतर EWS कॅटेगरीचं रिझर्वेशन जे आहे ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं, त्यामुळे त्याचा कट ऑफ जो आहे तो ओपन नुसारच कन्सिडर केला जातो। त्यानंतर SC कॅटेगरीला 464 मार्कापर्यंत प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळू शकतं। त्यानंतर फिमेल कॅटेगरीला 466 मार्कापर्यंत MBBS प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं। फिमेल आणि जनरल कॅटेगरी या दोन्ही कॅटेगरीमध्ये 3 ते 4 मार्काचा फरक असतो, जास्त काही फरक ह्याच्यामध्ये नसतो। त्यानंतर OBC आणि SBC कॅटेगरी हे दोन्ही एकामध्येच कन्सिडर केली जाते। त्याचा जो एक्सेप्टेड कट ऑफ आहे तो आहे 525। त्यानंतर फिमेल कॅटेगरीसाठी 524 आहे। त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 333 एक्सेप्टेड स्कोर आहे MBBS प्रायव्हेट कॉलेजसाठी आणि फिमेल कॅटेगरीसाठी 336। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 505 मार्क्स, त्यानंतर फिमेल कॅटेगरीसाठी 500 मार्क। त्यानंतर NT1 कॅटेगरीसाठी 474 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी सुद्धा 474 मार्क। NT2 कॅटेगरीसाठी 525 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी 526 मार्क। त्यानंतर NTC कॅटेगरीसाठी सुद्धा 525 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी 226 मार्क। अशा पद्धतीनं MBBS प्रायव्हेट कॉलेजचा एक्सेप्टेड कट ऑफ असेल। त्यानंतर MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी 584 मार्क, फिमेल कॅटेगरीसाठी 583 मार्क, EWS कॅटेगरीसाठी 583 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी सुद्धा 583 मार्क, SC कॅटेगरीसाठी 481 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी 484 मार्क, OBC कॅटेगरीसाठी 579 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी 580 मार्क। त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 351 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी सुद्धा 551 मार्क, VJ कॅटेगरीसाठी 526 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी सुद्धा 526 मार्क। त्यानंतर NT1 कॅटेगरीसाठी 499, NT1 फिमेल कॅटेगरीसाठी 501 मार्क। त्यानंतर NT2 कॅटेगरीसाठी 563 मार्क,
फिमेल कॅटेगरीसाठी 562 मार्क, NT3 कॅटेगरीसाठी 580 मार्क आणि फिमेल कॅटेगरीसाठी 575 मार्क. अशा पद्धतीनं MBBS चा एक्सेप्टेड कट ऑफ आहे. कट ऑफ बद्दल आणखी काय तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.